नमस्कार मैत्रिणींनो, मी राधा पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आज सकाळचा आता वेदाचा डब्बा बनवण्याची तयारी सुरू होती आणि मी आज म्हणजे मेथीची भाजी बनवणार होती. मेथीची भाजी आणि भाकरी डब्यासाठी म्हणून. तर मेथीची भाजी मी रात्रीच चिरून निवडून ठेवली होती. ती आता फक्त धुवून आधी धुवायची होती, ती धुवायची तशीच राहिली. आता फक्त धुवून फोडणी घालायचं आणि इतर कामं सुरू आहेत. तर मी पीठ चाळून मग आता एका गॅसवर गरम पाणी ठेवले, ते गरम पाणी घालून पीठ हे करणार आहे आणि त्यानंतर मग मेथीची भाजी फोडणी घालणार आहे. मेथीची भाजी तशी आज कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो इतकंच घालून करणार आहे आणि वरून मग नंतर सगळं फोडणी झाल्यानंतर थोडीशी भाजी शिजल्यानंतर मग नंतर शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. तर इथं माझ्याकडे असा कॅमेरा नाही आहे जेणेकरून मी ठेवून व्यवस्थित काढू शकेन. तर मी एका हातात धरून फोन, एका हाताने व्हिडिओ काढायचं काम करत आहे. तर अशा प्रकारे आणि इकडं ते कांदा टोमॅटो भाजतच इकडे एक शेंगदाणे सोलायचं सुद्धा काम सुरू आहे. कारण शेंगदाण्याचा कूट आम्ही जास्त शक्यतो करून ठेवत नाही, जेव्हा लागेल तेव्हा असतो ताजा करून म्हणजे ज्या वस्तू गरज आहे त्याच्यात वापरला जातो. तर माझं असं म्हणणं आहे की स्त्रीने आपल्या प्रत्येक कामात व्यस्त राहिलं पाहिजे. तशी स्त्री व्यस्तच असते, पण लोकांच्या बोलण्याकडे किंवा इतर गोष्टीकडे दुर्लक्ष करून, जे काही घडामोडी घडत राहतात त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या आपल्या कामात म्हणजे ज्यांची जी आवड आहे त्या आवडीला म्हणजे त्या आवडीचं जतन करून पुढे आयुष्यात गेलं पाहिजे. आणि ह्यात थोडंसं स्वार्थीसुद्धा बनणं गरजेचं आहे. कारण आपण सगळ्यांच्याच मनाचा जर विचार करत राहिलो तर आपल्या मनाचा विचार शेवटी कोण करत नसतं. फक्त आपली फॅमिली इतकं सोडलं तर बाकीच्यांचा विचार करण्याची अजिबात जरूरत नाही. कारण ज्यावेळी तुम्ही संकटात असता त्यावेळी हाताच्या बोटा एवढीच माणसं, जेमतेम 5-6 माणसं आपल्या जवळ असतात, जे आपली जवळची रक्ताची असतात. जसं की आपला नवरा, आपले आईबाप किंवा पोरंबाळं इतर. हे सोडलं तर शक्यतो कोणी नसतं. आणि हे माझ्या आयुष्यात प्रत्येकाला अनुभवात मी बघितलेलं आहे आणि प्रत्येकजण अनुभवत असतो, पण काही कालांतराने ते विसरत असतो. विसरत असलं तरी जखम कुठेतरी असते आणि जखमची म्हणजे जखम जरी सुकलेली असली तरी तिचा डाग व्रण कुठेतरी असतो आणि ती त्या झालेल्या गोष्टीची जाणीव ही करून देत असतो. तशीच मनावरची देखील जखम असते. सगळं विसरून गेलेलो असतो, पण कुठे ना कुठे काही ना काही गोष्टी ह्या होतच राहतात. त्यामुळे जास्त लोकांचा विचार न करता फक्त आपण आपल्या भविष्याचा, आपल्या फॅमिलीचा विचार करून आयुष्यात हर एक काम करणं गरजेचं आहे. आता काही म्हणजे खूप दिवस झाले तर व्हिडिओ गॅप पडले आहेत. थोडंसं व्हिडिओ एकट्याने बघितले ओळखीच्याने, त्यांनी म्हटले हे आणि काय करायलीस, तर मला थोडंसं म्हणजे वेगळं फील झालं. आता असं 2-3दा झालं माझ्या बाबतीत, म्हणून मी स्टॉप घेतला होता. पण म्हटलं ठीक आहे, कुठलीही गोष्ट करताना लोक विरोधी करतातच आणि विरोध करणं हा लोकांचा पहिला गुणधर्म आहे, म्हणजे ती त्यांची सवयच आहे. तर जाऊ दे सोडा, म्हणजे आपण नाही जास्त हे करून घ्यायचं. मला वाटलेलं मी त्यामुळे बंदच केलं होतं. शक्यतो व्हिडिओ खूप सारे शूट केले होते, पण एडिट करून नाही अपलोड केले. पण म्हटलं जे बोलणारे आपल्या सुखात किंवा दुःखात नसतात, तर त्यांचा विचार करून आपण नाही हे करायला पाहिजे. थोडे दिवस हसतील, काय तर बोलतील, पाठीमागे नावं ठेवतील, पण राहू देत. आपण आपल्या आवडीसाठी करतोय आणि ह्यातून आपल्याला थोडं का होईना आपण काहीतरी करू शकतो, हे थोडं तरी समाधान मिळतं, हे महत्त्वाचं. बाकीच्यांचा विचार इतका नाही करत बसायचा. त्यामुळे मी आता जे काही माझे डेली व्हिडिओ शूट करत आहे, माझे रोजचे शूट असतात, पण अपलोड नाही केले जातात. मध्यंतरी मग 1-2-3 दिवस अजिबातच शूट केलं नव्हतं, कारण खूप डिमोटिवेट झाले होते. शूट करून ठेवलेले व्हिडिओसुद्धा एडिट करताना खूप हे होत होतं. आणि आता हे बघा, माझं आवरलं आहे आणि मी आता माझ्या पिल्लू उठवत आहे आणि पिल्लू बघा हे आता रोज सकाळी मी असं उठवते आणि ह्याला झोपायचं असते याच वेळी. खूप छान असं हे करून झोपतं आहे, पण काय करणार, शेवटी स्कूलला उठून जायचं असते. तर प्रत्येकाची मुलंसुद्धा अशीच करत असतात. आय होप हे काय नवीन नाही आहे. त्यांना सकाळची साखर झोप घ्यायची असते आणि आम्हाला उठवायचं असते. तर आता तिला मी उठून आवरून स्कूलमध्ये पाठवते. आणि हे बघा, इतके सारे कपडे धुवायचे, वाळत घालायचे, इतकी सारी कामं असतात. कोणीसुद्धा फ्री नसते. घरात जेमतेम 3 माणसं, पण कपडे बघितलं तर 3 दांड्या भरतात, काय ना काय साठत असतात. तर हे सगळं म्हणजे सगळे लोक सकाळी दार झाडतात, पण माझं एकदा सगळं कपडे धुवून झाल्यानंतर एकदा पाणी मारते दारात. कारण सकाळची गाडी असते, थोडंसं साफ होतं, थोडंसं साफ होत नाही, नंतरचं साफ म्हणजे पूर्णच साफ होतं आहे गाडी जेव्हा मिस्टर घेऊन जातात तेव्हा. आणि 2 पेरू होते, ते कापून असं तिखट मीठ घालून दिले होते वेदांतीला आणि
ती टी व्ही बघत बघत तारक मेहता बघत बघत ती खात होती. त्यानंतर एक पार्सल आलं. तर पार्सल वेदांती म्हटली मीच घेतो. तर त्यांना OTP पाहिजे होता. तर पार्सल आणायसाठी गेलो. तर ते सगळं काम करून काय आलं आहे पार्सल मला पण माहीत नाही आहे. तर वेदांती ओपन करतो म्हणत होती. नाही आता मी म्हटलं मी ओपन करते, कारण तिला ओपन करता येत नव्हतं. पण मुलं इतकी एक्सायटेड असतात, म्हणजे आमची वेदा तरी की खूप एक्सायटेड असते किती पार्सल. आणि हे पार्सल आलं होतं माझ्याकडे ना, जे माझं काम असतं स्टिचिंगचं, त्याचे जे सामान रीळ वगैरे काही गोष्टी ठेवण्यासाठी काहीच नव्हते. मी असंच बॉक्समध्ये ठेवत होते. ते बॉक्स नवीन असताना चांगलं काम करतात, पण जसं जसं ते बॉक्स थोडं मऊ पडतं आहे, त्याचं रट्ट किंवा जे काही पुठ्ठा असतो तो, त्यानंतर ते सॉफ्ट झालं की ते नाही होत. आणि हे असे 6 डब्बे आले होते. छान होते आणि ते मी वापरायला काढलेसुद्धा. मिस्टरांनी मला न सांगता ते ऑर्डर केले होते आणि मलासुद्धा एकदम शॉक वाटलं. सरप्राईज भेटलं मलासुद्धा, की माझ्या वस्तू ठेवण्यासाठी फायनली काहीतरी घेतलं. त्यांनी घेतलं म्हणून तर माझ्या हातून तरी घेऊन झालंच नसतं. तर आता सेकंड हँड पार्सल आलं हे सुद्धा त्यांनीच ऑर्डर केलं होतं. काय आलं आहे माहीत नाही. तर आता हातात जेव्हा येईल तेव्हा म्हणजे जेव्हा आम्ही ओपन करून बघील तेव्हाच ते होईल. तर आता समजेल ॲक्च्युली. आता हे हळूहळू उघडून बघत आहे. तर बघा हा आलेला आहे वेदांतीला. त्यांनी ड्रेस ऑर्डर केले होते आणि ती उघडून बघत आहे. इतकी काही क्वालिटी अशी कपडा काही खास नाही. मला ऑनलाईन प्रोडक्टची खूप सारी नफरत आहे, मला आवडत नाही. पण हे सगळे मिस्टर ऑर्डर करतात. धन्यवाद.